नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सगळ्याजणींनाच माझे रूटीन व्हिडिओ असतील, त्याचबरोबर मी अशा काही किचन टिप्स वगैरे तुमच्यासोबत शेअर करते. तर हे सगळे व्हिडिओज तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडत आहेत, खूप चांगले व्ह्यूज आणि छान छान कमेंट्स तुमचे येत आहेत. तर त्या सगळ्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आणि आपलं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा अशाच कायम माझ्यासोबत राहू द्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या अशा 3 टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघा. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली टीप ही आपली दुधाच्या पातेल्या रिलेटेड आहे. तर बघा, आपलं जेव्हा दूध जे आहे आपण वेगळ्या पातेल्यामध्ये काढून ठेवतो किंवा दूध पूर्ण संपून जातं, तेव्हा पातेल्याला बघा पूर्ण बाजूने अशा पद्धतीने साई जी असते ती लागलेली असते आणि त्यामुळे आपला टोप जो आहे तो चिकट पण झालेला असतो आणि ही साई जी आहे आपण खातसुद्धा नाही, आपण ही वेस्ट करतो. म्हणजे पातेले जे आहे ते क्लीन करून टाकतो आणि आपली साईसुद्धा वेस्ट जाते. तर आता इथे खूप छान इंटरेस्टिंग टीप मी तुम्हाला देत आहे, ती म्हणजे गव्हाचं पीठ मळताना आपण जेव्हा गव्हाचं कणिक मळून होतं ना, तर त्यातलं थोडासा कणकेचा गोळा घ्यायचा एक आणि तो गोळा पूर्णपणे आपण ह्या पातेल्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि 2 ते 3 गोळे तुम्ही याच्यामध्ये कणकेचे फिरवून घेऊ शकता. त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये तेलसुद्धा आपण ॲड करायचं आहे, जेणेकरून जी काही लहान मोठी साय राहिलेली असेल किंवा ह्या पातेल्याचा जो काही चिकटपणा असतो किंवा थोडासा तेलकटपणा याला असतो, तो पूर्णपणे ह्या कणकेसोबत तेलासोबत पूर्णपणे निघून बाहेर येतो. आणि बघू शकता इकडे आपलं पातेलंसुद्धा पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि पूर्ण साई जी आहे आपण ह्या पिठासोबत मिक्स केलेली आहे. याने आपला 2 फायदा होतो. एक तर आपला टोपसुद्धा क्लीन होतो, टोपाचा आपला जो काही चिकटपणा असतो, तेलकटपणा तोसुद्धा निघतो आणि आपलं जे काही गव्हाचं पीठ जे आपण मळून ठेवलेलं आहे ते अगदी सॉफ्ट होतं आणि एक हेल्दीपणा पण त्याच्यामध्ये येतो. तर ही टीप तुम्ही रोजच्या रोजसुद्धा फॉलो करू शकता, कारण की रोज आपलं दुधाचं पातेलं अशा पद्धतीने आपण वेस्ट घालवतो, त्यातली साय असेल ते, आणि त्याने आपल्याला फायदासुद्धा होऊ शकतो जर आपण ही टीप रोज फॉलो केली तर. तर ही टीप तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला आता आपण नेक्स्ट टिप्सकडे वळूया. तर पुढची टिप्स खूपच महत्त्वपूर्ण आहे. आपल्या प्रत्येक गृहिणींना कांदा जो आहे तो खूप रडवत असतो. तो चिरताना अगदी डोळ्यातनं आपल्या पाणी येत असतं आणि घरामध्ये सुद्धा जर आपण कोणाला कांदा चिरायला सांगितलं की त्यांचं असं असतं की नको, आमच्या डोळ्यातनं पाणी येईल. स्पेशली जर आपण जेंट्स लोकांना हे काम दिलं तर. पण आपलं हे काम अगदी आपण हलकं करू शकतो. तर कांदा चिरण्याआधी आपण 15 ते 20 मिनटं त्याला एका कंटेनरमध्ये ठेवायचं आहे आणि ते कंटेनर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. तर आपल्याला 15 ते 20 मिनटं हे जे कांदे आहेत ते फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आणि 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे कांदे फ्रीझरमधनं बाहेर काढायचे आहेत आणि त्यानंतर लगेच आपल्याला हे कांदे कट करायला घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इकडे कांदे जे आहेत ते अगदी थंडगार झालेले आहेत आणि थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता मी जेव्हा हे कट करायला घेतले तर अजिबात माझ्या डोळ्यातनं पाणी नाही आलं किंवा हातसुद्धा माझे असे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की कांदा चिरताना नखं किंवा आपला तळ हात जो आहे तो थोडासा जळजळ करतो. तर मी जेव्हा अशा पद्धतीने कांदा फ्रीझरमध्ये ठेवून कट करायला घेतला तर मला अजिबात कोणत्याही प्रकारचा त्रास नाही जाणवला, डोळ्यातनं पाणीसुद्धा नाही आलं. आणि आपल्या बऱ्याच गृहिणींना दररोज कांदा जो आहे तो किचनमध्ये रडवत असतो. त्यामुळे तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. तुमचा जो काही त्रास असतो कांदा चिरताना सोलताना जो काही आपल्याला त्रास होतो तो अजिबात होणार नाही. तर इकडे मी 2 ते 3 कांदे जे आहेत ते सोलून ठेवले होते आणि मला अजिबात त्रास झाला नाही आणि कांदे जे आहेत ते अगदी स्मूथली माझ्याकडनं कट झालेसुद्धा होते. तर ही खरंच खूप छान अशी युजफुल आणि इंटरेस्टिंग टीप तुम्हा सगळ्या गृहिणींना कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण की याने तुमचा बराचसा वेळ आणि जो काही त्रास होतो कांदा चिरताना तो वाचणार आहे याने. तर चला आता आपण पुढच्या आपल्या शेवटच्या टिपकडे वळूया. लसूण सोलण्याचं काम म्हटलं की बऱ्याच जणींना हे थोडंसं कंटाळवाणं काम वाटतं, कारण की एकतर ह्याने आपल्या नखांनासुद्धा त्रास होतो आणि हे लसूण कसं लहान लहान असल्यामुळे याच्यामध्ये खूप किचकटपणाचं काम आपल्याला वाटतं आणि खूप वेळसुद्धा जातो. त्यामुळे लसूण सोलून ठेवणं हाच एक त्याच्यावरचा पर्याय असतो. तर आता बघा, आपल्याला जर एकदम असं जास्त प्रमाणात लसूण सोलून ठेवायचं असेल तर एका वाटीमध्ये लसूण घ्या. त्यानंतर त्या लसणामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं
करायचं आहे आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनटं असंच याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर आपण याला सोलायला घ्यायचं आहे. अगदी इझिली एका हाताने सुद्धा आपण लसूण सोलू शकतो. इतकं पटकन आपला लसूण जो आहे तो साफ म्हणजे त्याची साली ज्या आहेत त्या निघतात. तर ही टिप्स खरंच खूप युजफुल आहे. सगळ्या गृहिणींना याचा खरंच खूप फायदा होणार आहे. आपण 8 ते 10 दिवसाचं लसूणसुद्धा अशा पद्धतीने भिजवून सुकवून एका कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो, जेणेकरून आपला 8 ते 10 दिवसाचा जो काही लसूण सोलण्याचा त्रास आहे तो वाचेल. तर तुम्हाला ही टिपसुद्धा नक्कीच आवडली असेल आणि नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरली असेल. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा माझा पूर्ण व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने ह्या टिप फॉलो करता का की नाही करत, की तुम्ही या सगळ्या टिप्स पहिल्यांदा ऐकल्या आहेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे पण काही सजेशन्स असतील किंवा तुम्हाला सुद्धा काही अजून छान छान टिप्स मला सुचवायचे असतील तर नक्की सुचवा, जेणेकरून मला आणि आपल्या इतर मैत्रिणींनासुद्धा त्याचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंटसुद्धा नक्की करा आणि चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि माझे इतर रुटीन व्हिडिओसुद्धा आपण पाहिले नसतील तर नक्की बघा, तुम्हाला ते सुद्धा नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच. बाय.